आता ही आपली या टॉपिक मधली तिसरी क्लिप आहे. 60 पर्यंतचे प्रश्न आपण बघितले होते. परत तरी पण 60 नंबरचा प्रश्न आपण इथे रिपीट करूया. Which theory proposed that the concept profit is measurably depends on demand supply concepts? उत्तर आहे मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिट. 61 नंबर. Who proposed the innovation theory of profit? उत्तर आहे SCHUMPETER स्कम्पचर. SCHUMPETER स्कुम्पिटर. 62 नंबर. Who proposed profit as the reward to enterprise and innovation? उत्तर आहे प्रॉफिट प्रोफेसर स्क्यूम. SCHUM स्क्यूम्पेटर. 63 number. According to innovation theory of profit, innovation is of how many types? उत्तर 2 types. Innovation चे 2 प्रकार आहेत. 64 number. According to innovation theory of profit, which of the following are the types? उत्तर आहे product innovation and market innovation both. 65 नंबरचा प्रश्न बघा. The point where demand and supply are equal, such level of price is called as. उत्तर आहे इक्विलिब्रियम प्राइस. 66 नंबर. Who proposed the law of demand? उत्तर आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. लॉ ऑफ डिमांड अल्फ्रेड मार्शल ब्रिटिश इकॉनॉमिस्ट आहे. आणि 67 नंबर आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द अझम्पशन ऑफ लॉ ऑफ डिमांड? उत्तर आहे नो चेंज इन टेस्ट हॅबिट अँड प्रिफरन्स ऑफ कंझ्युमर. Which of the following are assumptions of law of demand? Answer no change in taste habit and preference of the consumer. पुढचा गृहीतके आहे त्याच्यामध्ये अल्फ्रेड मार्शलचे गृहीतके आहेत. ग्राहकाच्या आवडी व पसंतीमध्ये कोणताही बदल नाही. ग्राहकाचे उत्पन्न स्थिर आहे. संबंधित वस्तूच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. पर्याय व पूरक. भविष्यात किमतीत बदल होण्याची अपेक्षा नाही. लोकसंख्येच्या आकारमानात आणि रचनेत कोणताही बदल नाही. 6 नंबर. कर धोरणामध्ये कोणताही बदल नाही. 68 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्सेप्शन लिमिटेशन ऑफ द लॉ ऑफ डिमांड? मागणी सिद्धांत कमतरता. उत्तर आहे ऑल. हे अपवाद किंवा. त्याचं उत्तर काय लक्षात आलं आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्सेप्शन लिमिटेशन टू द लॉ ऑफ डिमांड? मागणी सिद्धांताला ची कमतरता काय आहे? ऑल. हे अपवाद किंवा. आता ऑल खाली बघा. 1. गिफ्ट गुड्स. मुख्य अन्न तांदूळ निकृष्ट वस्तू किंमती वाढली तरी मागणी वाढत असते. प्रिस्टेज गुड्स लक्झरी वस्तू गाड्या याला वेदन गुड्स म्हणतात. स्पेक्युलेशन अटकळ बांधणे अंदाज अनुमान ठोकताळा. इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी गुणवत्तेत सुधारणा. प्राइस इल्युजन किमतीचा भ्रम द्यायचे 10ला किंमत 50 रुपये. चेंज इन टेस्ट अँड फ्युजन. इग्नोरन्स निष्काळजी दुर्लक्ष करणे. नेसेसिटी गरज. औषध किमती किती असल्या तरी घ्यावेच लागते. आता ह्याच्यामध्ये पैशाचा भ्रम किमतीचा भ्रम. प्राइस इल्युशन इर्विंग फिशर याची संकल्पना व जॉन एनार्ड यांनी लोकप्रिय केले. 69 नंबरचा प्रश्न बघा. When other thing remains constant, if price of the commodity increases and demand of that commodity decreases, then it is called as law of demand. 70 नंबरचा प्रश्न. The price where the law of demand for a product or service is equal to the supply of the product or service is called as price equilibrium. That is demand of product or service equal to supply of the product or service equal to supply of the product or service. म्हणजे डिमांड बरोबर सप्लाय बरोबर इक्विलिब्रियम कंडिशन. 10 प्रश्न झालेले आहेत. वरचा बायाचा करता बघून इथं हा एक क्लिप इथंच थांबवत आहे. धन्यवाद.